सर, तुमचं बिल 12,000 रुपये. पेमेंट कसं करणार, कार्ड की कॅश? मी ऑनलाईन पेमेंट करीन. नेटवर्क इश्यूमुळे माझं ट्रान्झॅक्शन होत नाहीये. काही दुसरा मार्ग आहे का? सर, नेटवर्क काम करत नसेल तर फ्री वायफायला कनेक्ट करू शकता. पेमेंट झालंय, तुम्ही चेक करा. इथे शॉपिंग केल्याबद्दल धन्यवाद. ही सगळी ट्रान्झॅक्शन्स तर मी केलेलीच नाही. माझ्या बँक खात्यातून पैसे गेलेत, पण मी काही खरेदीच केलेलं नाही. बाबा, शेवटचा व्यवहार काय होता आणि तुम्ही तो कुठे केला होता? शॉपिंग मॉलमध्ये खरेदी केल्यावर मी त्याचं ऑनलाईन पेमेंट केलं होतं. माझं नेटवर्क काम करत नव्हतं म्हणून मी फ्री वायफायला कनेक्ट केलं आणि पेमेंट केलं. बाबा, तुम्ही पैशांचा व्यवहार करायला फ्री वायफाय वापरलं? अहो, ते सुरक्षित नाहीये. हॅकर्स हा वायफाय वापरून युजरचा डेटा मिळवतात आणि बेकायदेशीर हेतूसाठी वापरतात. बेटा, पण मला हे माहीतच नव्हतं. जेव्हा तुम्ही आर्थिक व्यवहारांसाठी वायफाय नेटवर्क वापरतात तेव्हा काही हॅकर्स तुमचा पर्सनल डेटा मिळवतात आणि तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये अनधिकृत आर्थिक व्यवहारांसाठी वापरतात. म्हणून तुम्हाला असे मेसेज येत आहेत. अरे देवा, मी मोठी चूक केली. आता काय करायचं? आपण बँकेला व्यवहाराच्या SMS मध्ये दिलेल्या नंबर्सवर लगेच कळवायला हवं किंवा मग बँकेत जाऊन तुमचं अकाउंट ब्लॉक करायला हवं. सतर्क रहा, सार्वजनिक वायफाय मधून फसवणूक होऊ शकते. खबरदारी घ्या. काय करावे? नेहमी सुरक्षित वायफाय नेटवर्क वापरा. जवळच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in वर घटनेची माहिती द्या. काय करू नये? आर्थिक व्यवहार करताना सार्वजनिक वायफाय वापरू नका. संरक्षण नसलेलं सार्वजनिक वायफाय कनेक्शन वापरल्यावर लॅपटॉप किंवा मोबाईल डिव्हाइस हॅक करणं सोपं आहे. हॅकर्स तुमचे ईमेल्स वाचू शकतात, पासवर्ड आणि इतर गोपनीय माहिती चोरी करू शकतात.